नमस्कार. पूजा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही निघालो आहे मलकापूरला आणि रस्त्याचं काम चालू असल्यामुळे खूप गर्दी होती रस्त्याला, कारण की एका साईडनेच दोन्ही साईडच्या वाहतूक चालू होत्या. आणि आज होतं माझ्या नंदेचं केळवण करून निघालेलो आहे आम्ही मलकापूरला. तर मी आलेले आहे अस्तर घ्यायला सासूबाईंच्या ब्लाऊजसाठी. तिथंच एक आधीच कस्टमर होतं, ते जरासं फॉल घेण्यासाठी कन्फ्यूज झाल्यामुळे आम्हाला तिथे जरासा थोडा लेट झालेला. पण ते झाल्यानंतर अस्तर घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या शॉपवर. आज मला अर्जंट एक ब्लाऊज शिवायचं होतं आणि त्यानंतर सासूबाईचं आणि माझं दोघांचंही ब्लाऊज तयार करायचं होतं. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाजारामध्ये, थोडंसं काम होतं. आणि आज नंदेचं केळवण झाल्यानंतर आज संध्याकाळी त्याची मेहंदी होती. परवा हळद आहे आणि थेरवा लग्न आहे तिचं. तर मग त्यानंतर पटापटा शिवून जाण्याची गडबड होती. माझ्याकडे क्लासला मुलगी आहे, तिने मला ब्लाऊजवर मेन फॅब्रिकवर अस्तर अटॅच करून दिलेलं. आणि त्यानंतर मी पटापटा माझं शिवायचं काम करत होते. आणि तेवढ्यामध्ये मिस्टरांचा फोन आलेला की बाजारात जायचं आहे आपल्याला. त्यामुळे पटापटा आवरून मी निघाले बाजारात जायला. आता इथून बाजारात चालत जायचं म्हटलं की खूप कंटाळा येतो. तर मग या बाजारात गेल्यानंतर या पोस्टातल्या काकी होत्यात की नाही, ते जरासं लेट लागत होते आणि त्या गोड होत्या त्या, खरंच बोलायला गेलं तर. त्यानंतर आम्हाला जायचं होतं संध्याकाळी मेहंदीला डेकोरेशन करायला. फोनवर फोन चालू होता. तर आम्ही आलो त्यानंतर नंदेच्या घरी. आणि हे बघा, हे डेकोरेशन आम्ही स्वतः केलेलं आहे. चलो बाय, भेटू पुन्हा नेक्स्ट